श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. सकाळी सकाळी माझी देवाची पूजा झालेली आहे. पण आज झालं काय, खालच्या जास्वंदाला फुलं आलेली होती. मी सकाळीच बघितली, पण त्यावेळेस थोडा अंधार होता, त्यामुळे मी म्हटलं नंतर तोडून आणते. आता फुलं म्हटलं पूजा झाल्यानंतर फुलं आणावं. फुलं बघायला गेले तर कोणीतरी तोडून नेलेले आहे. एवढा मला राग आलेला होता, पण तरी पण मी माझा राग शांत केला. का तर जाऊ द्या, ते पण कोणीतरी देवालाच नेलेले असेल. आपल्या देवाला काय आणि त्यांच्या देवाला काय, देव तर एकच असतो. त्यामुळे मी माझा राग शांत केला. पण खरंच ताईंनो, मला असे जर फुलं कोणी तोडून नेले ना तर खूप राग येतो. जाऊ दे आता काय. चला, आता इथून पुढच्या कामाला सुरुवात करते. आता वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि खूप छान वाटतं आहे बाहेर. सुरुवातीला किचनमध्ये आल्यानंतर रात्री जे दूध तापवून फ्रीजमध्ये ठेवलेले आहे ते बाहेर काढायचे. त्याच्यावरती जी साय जमा झालेली आहे ती एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढल्यानंतर मी ठेवणार आहे चहा. कढईमध्ये शिमला मिरची टाकलेली आहे. हळद आणि मीठ आणि तेल याच्यामध्ये शिमला मिरची छान परतून घेणार आहे. कोणत्याही पद्धतीने शिमला मिरचीची भाजी केली तरी पण मला ती अजिबात आवडत नाही. आपण जर तेलामध्ये अशी ती परतून घेतली तर तिला जो उग्र वास असतो तो अजिबात येत नाही. शिमला मिरची तेलामध्ये छान परतून घेतली. शेंगदाणे भाजलेले आहे. शेंगदाण्याचा कूट करून घेते. अर्धा कूट शिमला मिरचीमध्ये टाकते आणि अर्धा कूट खिचडी बनवण्यासाठी ठेवणार आहे. आज काही खलबत्त्यामध्ये कुटणार नाही, कारण आज बरेच कामं आहे, त्यामुळे आताच करून घेते. मिरच्या धुवून घेतलेल्या आहे. शाबूस तांदूळ पण भिजत घातलेले, बघा छान भिजते. चला आता पहिले भाजी बनवून घेते. जिरं, मोहरी, लसूण, कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा. तुमच्याकडे जर टोमॅटो असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटो घालायचा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे. आपण पहिले पण हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. यामध्ये बेसन पिठाचा वापर केला तरी पण शिमला मिरचीची भाजी खूप छान होते. सर्व मसाले छान परतल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची टाकून दिली व वरून कोथिंबीर घालायची. खूप छान होते ही भाजी. शिमला मिरचीची भाजी बनवून घेतली. जो कचरा निघालेला आहे, लसूण, कांदे, मिरचीची देठ, ते सर्व यामध्ये भरला, त्यामुळे पसारा होत नाही जास्त. ज्या ताईंना भांडे घासायचा खूप कंटाळा येत असेल त्या ताईंसाठी सांगते. भांड्यांमध्ये जे खरगट असतं ते पहिले एका भांड्यामध्ये सर्व जमा करायचं किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये केलं तरी चालतं. त्यानंतर भांडे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि घासायचे. त्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही आणि आपल्याला कंटाळा पण येत नाही. माझे सर्व भांडे घासून झालेले आहे. खूप कष्टाने मी हे भांडे घेतलेले आहे ताईंनो. मला जरी साडी घ्यायला पैसे दिले तरी पण मी असे भांडे घेते. मला तांब्या आणि पितळाचे भांडे खूप आवडतात. आईनी किंवा मिस्टरांनी पैसे दिले त्यातून पण मी असे भांडे घेते. कोणाकोणाला माझ्यासारखे भांडे घ्यायला आवडतात ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जे माझे शिलाईचे पैसे यायचे त्यातून पण मी असे भांडे घ्यायचे ताईंनो, बरं का. चला, असो काय, ज्याची त्याची आवड आहे शेवटी. काही ताईंना साडी घ्यायला आवडते पण मला तसं आवडत नाही. मला घरामध्ये वस्तू घ्यायला आवडतात. खिचडी बनवण्यासाठी तेलामध्ये छान पहिले बटाटा परतून घेतला. बटाटा आणि मिरची परतल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा टाकून दिला आणि जे आपण सकाळी शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं ते टाकलं आणि चवीपुरती वरून मीठ टाकले. जी तांब्या पितळाची भांडी होती, तांबे, ग्लास, छोटे टिंप, ते घासून झालेली आहे आणि लगेच मांडून पण घेतले. हे तर मी तुम्हाला काल पण दाखवलं होतं. जरा बदल केलेला आहे आणि वरती पण दाखवते. तांबे, पातेले आणि जी रोज वापरायची भांडी आहे ती तर इथंच असतात. घासून ठेवलेली भांडे ते पण मांडायची मला अजून. तीन वाजून 5 मिनटं झालेली आहे. सकाळपासून स्वयंपाक केला, खिचडी केली. आज कपडे पण खूप होते, टावेल धुवायला टाकलेले होते, सकाळीच भिजत घातलेले होते. कपडे पण धुवून झाले, घरं पुसून झाले. मी एकदम किचनमधलं काम काढत नाही, जसं घाण होईल तसं लगेच घासून टाकते. त्याला म्हणजे जे वापरायचे डबे आहेत ते चिकट झाले तरी पण मी लगेच घासते. जे मसाल्याचे डबे आहेत, मिठाच्या बरण्या आहेत,
तेलाची कॅटली असं मी वरच्यावर घासून ठेवते, त्यामुळे चिकट होत नाही जास्त. ते जे डबे ठेवलेले आहे ते मी संक्रांतीच्या आधीच घासलेले होते, त्यामुळे अजिबात चिकट झालेले नाही आणि खराबसुद्धा नाही. ट्रॉल्या पण मी पुसून घेतलेल्या आहे. ट्रॉल्यांमध्ये जे भांडे आहेत ते पण एवढे खराब नाही. ताटा आणि प्लेटा त्या तर काही वापरत नाही, पण जी बाकीचे भांडे आहे ते वापरले जातात, त्यामुळे ती घासली जातात. हे बघा वरती जे डबे ठेवलेले आहे दाखवते तुम्हाला. ते डबे पण मी संक्रांतीच्या पहिलेच घासलेली होती, त्यामुळे अजिबात खराब झालेले नाही. चला ताईंनो, आता खरंच 3 वाजायला आलेले आहे. अजून मला जेवण करायचं आहे. आता पहिले पाणी पिते आणि जेवण करते. बाकी सर्व काम झालेले आहे. आणि आमच्या म्याऊची जी पिल्लं आहेत ना घमेल्यामध्ये, त्यांच्यासाठी जी माती टाकून ठेवलेली आहे ती पूर्ण माती खाली काढतात. 2 वेळा मी ती माती झाडून आणि पुसून घेतलेली आहे. आणि खाऊचा डबा पण त्यांचा वरती ठेवलेला होता, तर एका पिल्लाने तो डबा डायरेक्ट खाली पाडला आणि खाऊ पण सांडून टाकला, तो पण भरून घेतला आहे. चला असं खूप छान वाटतं आहे आज. असं जर आपण किचन क्लिनिंग ठेवलं तर आपल्याला स्वयंपाक करायला पण छान वाटतं आणि मूड पण आपला माइंड फ्रेश राहतो. त्यामुळे वरच्यावर असे कामं करायचे. चला, माझं असं ठरलेलं नसतं की हे करायचं का ते करायचं. माझ्या डोक्यात आलं की मी लगेच पटकन ते काम करून टाकते. मोठी मोठी जी भांडी आहेत ती पण या साईडला ठेवलेली आहे. ते दिसणार नाही आता, तरी पण मी तुम्हाला दाखवते. वरती इथं पोटमाळा आहे, त्याच्या आतमध्ये मोठे मोठे पातेले, बादल्या, तांब्या पितळाचे हांडे सर्व यामध्ये ठेवलेले आहे. ते पण काढून घासणार आहे. तुम्हाला मला एक सांगायचं आहे. मागच्या वेळेस जेव्हा मी भांडे घासलेले होते त्यावेळेस मी सांगितलेलं आहे, हा डबा मला माझ्या आईने दिलेला आहे आणि मला अजून एका डब्याची खूप हौस होते. खूप दिवसापासून डोक्यामध्ये होतं. ज्या ताईंनी माझ्या दिवाळीच्या वेळीचे व्हिडिओ बघितलेले आहे त्यांना माहिती असेल. गेल्या वर्षीच्या दिवाळीला मी हा डबा बघितलेला होता, तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये होतं की आपल्याला असा डबा घ्यायचा. शेवटी मी ह्या दिवाळीला तो डबा घेतलेला आहे. धनतेरसच्या दिवशी मी हा डबा आणलेला आहे. या पाण्याच्या ज्या 2 बॉटल आहेत, ह्या पण बॉटल पहिले एक सौरभला घेतली होती त्यांनी धनत्रयोदशीला, आणि दुसरी बॉटल म्हणजे दोघांना 2 वस्तू आम्ही घेत असतो, पण त्यावेळेस त्यांनी एकच घेतली होती. आणि त्याच्यानंतर परत आम्ही ही दुसरी घेतली, म्हणजे दोघांना 2. त्यांची भांडणं व्हावं नाही त्यामुळे आम्ही अशा वेगवेगळ्या घेतलेल्या आहे, नाहीतर सेम वस्तू असतात. आमच्या सौरभला त्याच्या वस्तूला हात लावलेला अजिबात आवडत नाही. त्याचा ग्लास आणि पाणी प्यायला पण तो ती बॉटल, आता पण ती बॉटल भरलेली आहे त्याची, मी कालच घासल्या, त्यामुळे त्यांनी लगेच भरून प्यायला घेतलेली आहे. आणि ही जी स्टीलची बॉटल आहे ही त्यांच्यासाठी आहे आणि ह्या दोघांच्या 2. आणि जेवायला जरी बसला तरी पण तो ह्याच तांब्यामध्ये पाणी घेतो, दुसऱ्या तांब्यात पाणी घेत नाही. बऱ्याच वस्तू अशा आहे की दोघांना 2 आणतो, कारण की त्यांना म्हणजे आता तर मुलं मोठी झाली पण ती सवय पहिल्यापासून लागलेली आहे. त्यामुळे चला, वाट्या पण बघा दोघांना 2 सेम आहेत. चला ताईंनो, आता खूप वेळ झाला, जेवण करते. एकतर माझा नाश्ता पण नसतो, डायरेक्ट जेवण असतं आणि घरातले सर्व काम झाल्याशिवाय मला काही जेवायला आवडत नाही. कालच मी नाश्ता केला होता, उपमा केला होता. काल तर मला खूप त्रास झाला पित्ताचा. शेवटी मी संध्याकाळी लिंबू पाणी पिले आणि पित्ताची ओमीची जी गोळी मिळते ती गोळी पण खाल्ली. तसं गोळ्यांचं तर पॅकेट घरामध्ये आणलेलंच असतं, कारण अचानक केव्हा पण मला पित्त होतं, त्यामुळे मी असं काही खात नाही. नाश्त्याची तर अजिबात सवय नाही. जर चुकून खाल्ल्या गेलं तर लगेच मला जाणवतं, डोकं पण दुखायला लागतो आणि मळमळ पण होते. किती वाजले? 11:30 झाले असतील बहुतेक ना. किती वाजले? 12 वाजले. चला, आज दिवसभर किचनमध्येच काम केलं, पूर्ण भांडे घासून घेतले. आता जेवणाचे पण भांडे घासले, किचन आता आवरला. आता साबुदाणा भिजत घालते. नक्की सांगा ना किती वाजले. चला, आजचा ब्लॉग इथंच संपवते. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. गुड नाईट. उद्या येणाऱ्या महाशिवरात्रीच्या सर्व ताईंना खूप खूप शुभेच्छा.